स्वागत आहे तुमचं आपल्या विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर। आज आपण 10th स्टँडर्डचा जॉमेट्री हा सब्जेक्ट पाहणार आहोत। आपला टॉपिक चालू आहे सर्कल। 3.1 एक्सरसाइज मध्ये आपण 2 सम्स ऑलरेडी पाहिलेले आहेत। आता त्याच्या पुढे आपल्याला बघायचे आहेत या व्हिडिओमध्ये। चला तर मग बघूया। क्वेश्चन तुमच्या समोर इथे लिहिलेला आहे, सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टँजंट सेगमेंट ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ। दोन टँजंट सेगमेंट आहेत, कुठे आहेत बघूया। आर एम आणि आर एन दोन टँजंट सेगमेंट ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ। सेंटरचं नेम ओ। प्रूव्ह दॅट सेगमेंट ओ आर बायसेक्ट अँगल एम आर एन ऍज वेल ऍज अँगल एम ओ एन। तर ओ आर ही सेगमेंट दोन्ही अँगलला बायसेक्ट करते हे प्रूव्ह करायचं आहे। ठीक आहे, तर चला कसं प्रूव्ह करता येईल ते बघूया। प्रूफ काय करता येईल बघूया। तेथे ट्रायंगल तुम्हाला दिसत आहेत दोन। आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी प्रयत्न करूया। ठीक आहे, सो बघा, इन ट्रायंगल ओ एम आर अँड ट्रायंगल ओ एन आर। ओके, कोणती इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे आपल्याकडे ते बघूया। तर सेगमेंट आर एम, सेगमेंट आर एन हे दोन सेगमेंट आहेत। ओके, इथे लिहूया सेगमेंट आर एम, कॉन्ग्रुएंट सेगमेंट आर एन। हे दोन्ही सेगमेंट जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत। वाय? टँजंट सेगमेंट आहेत ते। टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात। टँजंट सेगमेंट। ओके, आता आपण म्हणूया, जर तुम्ही आर एम आणि आर एन जर कॉन्ग्रुएंट दाखवली आहे तर ओ एम ओ एन कॉन्ग्रुएंट आहे याचं रिझन शोधा। सेगमेंट ओ एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट ओ एन। रेडिया ऑफ सेम सर्कल, रेडिया आहेत ना, ते रेडियस आहेत, सो रेडियस कॉमनच असणार आहे। ओके, अँड देन ओ आर ऑलरेडी कॉमन साइड आहे बोथ ट्रायंगल साठी। ओ आर congruent segment OR, reason will be common segment। ओके, फाइन। सो 3 एलिमेंट्स इथे आपण दाखवलेले आहेत, साइड साइड साइड। सो इथे ट्रायंगल ओ एम आर, सिमिलर ट्रायंगल ओ एन आर कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत। सॉरी, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ओ एम आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ओ एन आर। कोणती टेस्ट दाखवणार? एस 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 टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी। ओके, आता जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे तर पुढे काय करता येईल? जर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतील तर त्याचे रिमेनिंग घटक, रिमेनिंग एलिमेंट सुद्धा कॉन्ग्रुएंटच असणार आहेत। सो अँगल दाखवूया आपण। तर या ट्रायंगलचे अँगल्स, या ट्रायंगलच्या अँगल्सची। तर पहिला अँगल घेऊया एम ओ आर, एन ओ आर, एंड सेकंड एंगल एम आर ओ, एन आर ओ। बोथ हैव अ सेम रीजन। Congruent angle of congruent triangle, corresponding angle of congruent triangle, CSAC. Okay, and now from these आपण म्हणू शकतो, चेक करा, हे ऑलरेडी ऍडजस्टंट अँगल आहे। एम ओ आर, एन ओ आर ऍडजस्टंट अँगल आहे आणि ऍडजस्टंट अँगल आहेत आणि प्लस ते कॉन्ग्रुएंटही आहेत। मग अशा वेळेस आपण म्हणू शकतो की ते बायसेक्ट करतायत ओ आर मुळे। सो ओ आर इज अ बायसेक्टर। ओके, सो नीट चेक करा, एम ओ आर, एन ओ आर यांच्यामध्ये ओ आर हा कॉमन सेगमेंट आहे। ओके, सो देयरफॉर ओ आर इज कॉमन आर्म फॉर बोथ अँगल्स। देयरफॉर आपण ही लाईन इथे प्रूव्ह करायची आहे। सेगमेंट OR is bisect
angle MRN as well as angle MON. कॉपी दॅट आपल्या पुस्तकामध्ये बुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट सम स्टुडंट्स, सम नंबर 4. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 centimeter? Justify your answers. Okay. So distance find out करायचं आहे. Two parallel tangent असतील तर. So suppose this is your circle. Okay. And parallel tangent. So parallel tangent अशा असतील. Okay. रेडियस ची 90 डिग्री करतात. 90 डिग्री. So 90 डिग्री means ही common single line झाली. Okay. So distance from this to this means 2 radius and 2 radius means 4.5 and 4.5. So total 9 centimeter distance होणार आहे. Okay. So name देऊया. Okay. So how to solve? काय करणार solve करायला? Okay. Let's see. Let line L and line M are tangents which are parallel. Okay. Fine. Now OM perpendicular असणार आहे. OM perpendicular to tangent L line L and ON perpendicular to line M. Okay. Tangent theorem. Okay. बट आपण काय सांगणार इथं? OM परपेंडिक्युलर दाखवली आहे, OM परपेंडिक्युलर दाखवली, बट दोन्ही एकच लाईन आहे. ओके. बिकॉज त्या पॅरलल आहेत अँड MON एकाच लाईनवर येतात. M पॉइंट MON are collinear. Therefore, distance between two tangents is equal to distance of MN, which is distance of OM plus distance of ON. OM आणि ON चं distance. OM and ON radius आहेत, so 4.5 plus 4.5. It will be 9 centimeters. So distance of two tangents, distance between two tangents, 9 centimeter मिळणार. So distance between two parallel tangents, 9 centimeter. Okay, write it. Students, पुढे जाऊया. Theorem of touching circles. जरा मी ते म्हटलेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ टचिंग सर्कल. 3 प्रॉपर्टीज आहेत. The point of contact of the touching circle lies on the line joining their centers. ही प्रॉपर्टी पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे डायग्राम मध्ये. If the circles touch each other externally, the circle एकमेकांना एक्सटर्नली टच करत असतील. म्हणजे दोन्ही सर्कल सेपरेट एरियामध्ये आहेत आणि ते एकमेकांना एक्सटर्नली ए या पॉइंट मध्ये टच करतात. ठीक आहे. सो डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, त्यांचा सेंटर मधला डिस्टन्स म्हणजे O टू A, डिस्टन्स फ्रॉम O टू A काय असणार आहे? इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडिया. मीन्स बघा, कम्प्लीट लाईन जी आहे जॉईन केली इथे O टू A पर्यंत. देन P हा इथे एक्सटर्नल पॉइंट आहे. सो O टू P स्मॉलर सर्कलची रेडिया, A टू P बिगर सर्कलची रेडिया
दोन्ही रेडिया जेव्हा ऍड करणार तेव्हा या बोथ सेंटरचा रेडिया आपला डिस्टन्स मिळणार आहे. सो ओ ए हा कम्प्लीट डिस्टन्स, ओ ए हा कम्प्लीट डिस्टन्स इज इक्वल टू ओपी प्लस पी. मीन्स दोन रेडिया जेव्हा ऍड होणार तेव्हा तुम्हाला कम्प्लीट सेंटर टू सेंटर डिस्टन्स मिळणार आहे. तीच प्रॉपर्टी ही आहे. इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली लाईक दिस पॉइंट पी, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, सेंटरचं डिस्टन्स जे आहे ते इक्वल टू द सम ऑफ देअर रेडिया. सो इक्वल असणार आहे म्हणजेच त्यांच्या रेडियाची ऍडिशन, सम ऑफ देअर रेडिया. ओके, सो सेकंड प्रॉपर्टी डन. फर्स्ट प्रॉपर्टी, the point of contact of the touching circle lies on the line joining the centers. ज्या लाईन जॉईन झालेली येथे सेंटर्सची त्याच्यावरच असणार आहे पॉइंट पी. इट मीन्स फर्स्ट प्रॉपर्टी प्रमाणे आपण म्हणू शकतो, दिस इज सेकंड प्रॉपर्टी, दिस इज फर्स्ट प्रॉपर्टी, ओ बिटवीन पी बिटवीन ए, बोथ मतलब तिन्ही लाईन्स ज्या आहेत, तिन्ही पॉइंट जे आहेत ते एका लाईनवर आहेत म्हणून एक कोलिनियर पॉइंट्स आहेत. ओके फाईन. इकडे सुद्धा आपण म्हणू शकतो, बट इथे सर्कल एकमेकांना इंटरनली टच करतात. एकाच एरियामध्ये दोन्ही सर्कल इंटरनली टच करतात ऍट पॉइंट पी. ओके, सो डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल्स टचिंग इंटरनली, तर त्यांचे सेंटर्स, हा बिगर सर्कलचा सेंटर हा, स्मॉलर सर्कलचा सेंटर हा, आणि त्यांच्या याच्यातला डिस्टन्स आपल्याला जर काढायचा असेल तर, ओके, सो हा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आणि हा कम्प्लीट O to P is a radii for bigger circle, A to P is radii for smaller circle. बट आपल्याला फक्त सेंटरचा डिस्टन्स घ्यायचा असेल तर आपल्याला कम्प्लीट ओपी मधून एक रेडिया एपी लेस केली पाहिजे, तर आपल्याला ओए हा डिस्टन्स मिळू शकतो. सो इथे डिफरन्स असणार आहे. सो डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली, जेव्हा इंटरनली टच करतील तेव्हा रेडियाचा डिफरन्स काढायचा. मीन्स इथे मी म्हणणार आहे डिस्टन्स ओ ए इज इक्वल टू डिस्टन्स ओपी मीन्स मोठी रेडिया मायनस डिस्टन्स एपी स्मॉलर रेडिया. सो डिफरन्स, सो इंटरनली टच करत असतील तेव्हा डिफरन्स घ्या, एक्सटर्नली टच करणार तेव्हा ऍडिशन घ्या. आणि हा पॉइंट लक्षात ठेवा की हे तिन्ही पॉइंट्स एकाच लाईनवर असतात म्हणजे ते कोलिनियर आहेत. म्हणून इथे लिहिलंय ओ बिटवीन पी बिटवीन ए इथे, आणि इथे येणार ओ बिटवीन ए बिटवीन पी. सो बिटवीन नेस मीन्स एका लाईनवर आहेत असं सांगायचं. सो थ्री प्रॉपर्टीज. थेरम वन, थेरम ऑफ टचिंग सर्कल असं म्हणणार आपण. इथे म्हटलंय प्रॉपर्टीज ऑफ टचिंग सर्कल. ओके, या नोट डाऊन करायच्या तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये, आणि आपण मग त्याच्या पुढे जाणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.2. Two circles having radii 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their centers. Okay, so दोन सर्कल्स आहेत, त्यांच्या रेडिया इथे दिलेल्या आहेत, अँड ते इंटरनली टच करतात. ओके, सो रेडिया ऑफ फर्स्ट सर्कल इज इक्वल टू R1 3.5 centimeter and radii of second circle R2 is 4.8 centimeter. Okay, now distance between their centers, distance between their centers. तर इथे सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच करतात. ओके, सो आपण डिफरन्स घेणार इंटरनली टच मध्ये. प्रॉपर्टी पाहिली आपण याच्या आधीच. सो इंटरनल टच होणार तर डिफरन्स घेणार. थेरम ऑफ टचिंग सर्कल. ओके, R2 इज R2 का घेतली आधी, बिकॉज ती बिगर आहे, ही स्मॉलर आहे म्हणून R2 घेतली 4.8. ही बिगर असती तर मी R1 मायनस R2 लिहिलं असतं. ओके, आन्सर डन. डिफरन्स बिटवीन देअर सेंटर्स 1.3 centimeter. Now two circles of radii 4.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. एक्सटर्नली म्हटल्यावर ऍड करायचं रेडिया तर आपल्याला डिस्टन्स मिळेल. सो
रेडिया ऑफ फर्स्ट सर्कल R1 is equal to 5.5 centimeter and radii of second circle is equal to 4.2 centimeter. ओके, डिस्टन्स पाहिजे आपल्याला. डिस्टन्स बिटवीन their centers R1 plus R2. लेना का रीजन, थ्योरम ऑफ टचिंग सर्कल्स. R1 5.5, R2 4.2, 9.7 centimeter. Okay, write it. सो या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच सम्स घेऊया. बाकीचे सम्स या एक्सरसाइजच्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे, तुम्हाला हे कळले की नाही तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.